पुढच्या गीताकडे आपण वळूया. आपल्या तारणाऱ्याला अपमानास्पद 2 लुटारूंच्या मध्ये खेळण्यात आले. रोमी शिपायांपासून शतपती जमलेले लोक, लुटारूंपैकी एक असे सारेच जण आणि धर्मपुढारी हे सर्वजण येशूची थट्टा करत होते. सर्व परिस्थिती ख्रिस्ताच्या विरोधातली होती. नुकतंच ज्याने लाझराला मरणातून 4थ्या दिवशी उठवलं, अनेकांना रोगमुक्त केलं, व्याधी दूर केले, तो येशू आता हतबल कसा? अशा प्रकारचं चित्र हे त्यावेळेस लोकांसमोर उभं राहिलं. पण येशू मात्र आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करत होता. कारण त्याच्या रक्त सांडण्यानेच मानवाला तारण प्राप्त होणार होते. परमेश्वराने सर्व विरोधात्मक परिस्थिती तिथे निर्माण केली होती. चोराच्या अंतःकरणाचा पालट केला तेव्हा तो लुटारू म्हणाला, हे येशू तू राजाधिकाराने येशील तेव्हा तू माझी आठवण कर. त्या चोराला काय ठाऊक होतं की हा पुन्हा येईल, आणि हे कसं ठाऊक होतं? परंतु आम्हाला हे कळावं की येशूचे दुसरे येणे होणार आहे, आणि तेही न्यायाधीश म्हणून होणार आहे. यासाठी खुद्द देवाने हे सर्व घडवलं. परमेश्वर सर्व समर्थ आहे. प्रत्येक परिस्थितीवर त्याचं नियंत्रण आहे, आणि हेच या सर्व परिस्थितीमधून सिद्ध होतं. प्रभो वैभवाने येशील माघारा, स्मर या पामरा तेव्हा राया. सुखलोकी आज प्रेमे ख्रिस्त सांगे, असशील संगे माझी या तू. या गीताची रचना केलेली आहे वाम गद्रे. संगीतकार आहेत शोभाकर तेलोरे, आणि भटियार या रागामध्ये आपल्यासमोर ही रचना सादर करत आहेत आशिष आढाव.
झालो ख्रिस्ता प्रभो वैभवा प्रभो वैभवा असशील